दंडवत हो। पूजावसराच्या आजच्या या चौथ्या सत्रामध्ये आपण स्वामी सकळ जीवांचं चिंतन करतात हे इथपर्यंत आपण विषय बघितला। त्यानंतर तव अरुणोदय होय हा असा वार्तालाप सगळा चालू आहे, निरूपण चालू आहे, स्वामींचं प्रश्न उत्तर चालू आहेत। असं सगळं निरूपण अवसान सकाळच्या सत्रामध्ये संपन्न होतं। सगळेजण स्वामींच्या समोर बसलेले आहेत, बाईचा प्रश्न करतात, महादाईचा प्रश्न करतात, आचार्य प्रश्न करत असतील आणि असं होता होता तव अरुणोदय होय। अरुणोदय म्हणजे काय? सकाळ होते आहे, पण सकाळ जेव्हा होते उजाडतं तेव्हा लगेच काही सूर्य येत नसतो। आधी काय होतं? अरुणोदय। अरुण म्हणजे कोण आहे? सूर्याचा सारथी आहे। जेव्हा रथ येणार तेव्हा कोण येईल आधी? पुढे सारथी पुढे येतो। तो अरुणोदय होतो म्हणजे लालसर क्षितिजाच्या इथे जर का तुम्ही बघितलं पूर्व दिशेला, त्या पूर्व दिशेला लालसर असा रंग तुम्हाला दिसतो, तो आहे सूर्याचा सारथी म्हणजे अरुण। त्याचा उदय आधी होतो आणि नंतर काही वेळाने मग हळूहळू सूर्य वरती येतो। लगेच काही सूर्य वरती येत नाही, उजाडतं पण सूर्य लगेच काही वर येत नाही। अरुणोदय होय म्हणजे सकाळ होते उजाडतं आहे। आदिली दिसी भटोबासी सिलिका दोन्ही आणून ठेवली असती। आदल्या दिवशी भटोबासांनी म्हणजे भटोबास उद्याची जी सेवा आहे ते उद्याची काही सेवा आजच त्यांना तयारीमध्ये राहावं लागतं। मग फुलांचे हार अलंकार बनवायचे तर आजच फुलं आणून ठेवावी लागतात। सिलिका दोन्ही आणून ठेवली असती म्हणजे स्वामींचे दंत धवन म्हणजे दात घासायचे आहेत, त्याच्यासाठी स्वामींसाठी 2 सिलिका 2 काड्या त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत। आंब्याचिया बाबुळीचिया कदाचित बोरीचिया। आंब्याच्या काड्या असतील त्या किंवा बाभुळीच्या असतील काड्या, त्या कदाचित बोरीच्या असतील किंवा कदाचित कसल्या असतील, अजून कसल्या? लिंबाच्या काड्या। त्यावेळी काही पेस्ट वगैरे असा काही प्रकार नव्हता। आपण वेगवेगळ्या पेस्ट आता वापरतो, त्या काही वेगवेगळ्या काड्या स्वामी वापरायचे आणि तेच महत्वाचं होतं। लिंबाच्या काड्यांनी जर का तुम्ही दात वगैरे हे केले, चावले चांगले, तर त्याच्याने सुद्धा दात एवढे चांगल्या प्रकारे स्वच्छ तर होतातच पण निरोगी राहतात। आत्ताच्या पेस्टपेक्षा पण ते चांगलं। म्हणजे लीळाचरित्र वाचलं तर आम्हाला हे आयुर्वेद सुद्धा याच्यातनं तो कळतो। आमचे स्वामी रोज दात घासायचे स्वच्छ हे पण आम्हाला कळतं। आमचे स्वामी रोज जीवामळ आखर किती जीभ सुद्धा स्वच्छ ठेवायचे हे सुद्धा आम्हाला त्याच्यातनं कळतं। म्हणजे लीळाचरित्र जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा नुसतंच अध्यात्म आणि मोक्षाचं ज्ञान मिळतं अशातला भाग नाहीये। त्याच्यातनं आरोग्याचं ज्ञान मिळतं, आहाराचं ज्ञान मिळतं, स्वच्छतेचं ज्ञान मिळतं। हे सगळं स्वामींनी दाखवून दिलेलं आहे, सांगून दिलेलं आहे आणि करून दाखवलेलं सुद्धा आहे। स्वामी दंत धावन करीती, स्वामींच्या हातामध्ये 22 गोसाव्यांच्या श्रीकरी ओळगविती त्या 2 सिलिका ज्या आदल्या दिवशीच आणलेल्या आहेत आणि त्या दिल्या कोणाकडे? 22 ताब्यामध्ये ते दिलेले आहेत। स्वामींची कुठलीही सेवा असेल तर ती 22कडे सुपूर्द केल्या जाते। जे काही आणलेलं आहे साहित्य ते 22कडे सुपूर्द केल्या जातं आणि मग 22 योग्य त्यावेळी स्वामींना योग्य ते जे काही द्यायचं असेल, तो पदार्थ असेल, ती वस्तू असेल, 22 स्वामींना ओळगवतात योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने ओळगवल्या जाते। असं गचाळ काम नाहीये। भिक्षेतला पदार्थ निवडायचा असेल तोही बरवा पदार्थ चांगलाच। जर का तो भात चांगला नसेल 22 ओळगवत नव्हत्या। ती चपाती भाकरी जळालेली असेल तर 22 ओळगवत नव्हते, त्यातलाही चांगलाच पदार्थ निवडला जायचा। अशा प्रकारे 22 स्वामींच्या सेवेमध्ये एकदम लक्षपूर्वक असायच्या। इथे त्या सिलिका ज्या भटोबासांनी काल आणून 22कडे दिलेल्या आहेत त्या 22 काय करतात? गोसाव्यांच्या श्रीकरी ओळगविती, स्वामींच्या श्रीकरी ते देतात। गोसावी एकी जानवरी ठेवीती, एकी करून दंत धावन करीती। एक जानवरी ठेवीती म्हणजे इथे गुडघ्याच्या जवळ अलीकडे तिथे स्वामी ठेवतात, मांडीवर ठेवतात एक सिलिका आणि दुसरी जी सिलिका आहे एकी करून दंत धावन करीती, दुसरी जी सिलिका काडी आहे त्याच्याने दंत धावन करीती म्हणजे दात त्याच्याने घासल्या जात आहेत, दाताखाली त्याला चावल्या जात आहे। त्याचा जो रस आहे तो रस
पूर्ण दातांमध्ये इकडे तिकडे तो गेला पाहिजे, अशा दृष्टीने दंतधावन स्वामींचं होतं. दंतधावन करू सरे ते परित्यजिती, आणि दंतधावन झाल्यानंतर म्हणजे दात घासून झाल्यानंतर ती परित्यजती म्हणजे दात, ती जी काडी आहे, दात घासले त्या काडीने, आता ती काडी स्वामी फेकून देतात. दुसरी घेती म्हणजे दुसरी काडी जी जानूवर ठेवलेली आहे ती घेतात स्वामी. ते डावीये श्री करीची अंगुठ्याची नखे चिरणी दोन्ही फोडी करीती. ती काडी स्वामी हातामध्ये श्रीकरामध्ये घेतात आणि डावीये श्रीकरीची अंगुठ्याची नखे म्हणजे डावा जो श्रीकर आहे स्वामींचा त्याच्या अंगुठ्याचं नख थोडंसं मोठं आहे, त्या नखाने स्वामी काय करतात, त्या काडीला चिरतात, म्हणजे त्याला असं थोडंसं चिरल्या जातात आणि नंतर मग दोन्ही श्रीकराने काय केलं जातं, त्या काडीचे 2 विभाग केले जातात. चिरुनी दोन्ही फोडी करीती, दोन्ही फोडी म्हणजे 2 विभाग त्या काडीचे केले जातात. एकी अंगुळ्यामध्ये धरिती एकी धनुष्याकार वळीती, त्यातला एक विभाग, एका काडीचे 2 विभाग केले, एक विभाग स्वामींनी अंगुळ्यामध्ये धरलेला आहे. अंगुळ्या ऐसे भावी जती द्याई जती, अंगुळ्यांची लीळा आठवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही सकाळची प्रातविधीची लीळा आपल्याला आठवता येईल की ती काडी स्वामी काय करतात, त्या बोटांमध्ये ती काडी धरतात आणि दुसरी जी काडी आहे ती धनुष्याकार वळीती, जे धनुष्याच्या आकारासारखे असं तिला वाकवतात आणि वाकवल्यानंतर काय करतात, जीवामळ आखर किती, जीवा मळ म्हणजे जिभेचा जो काही मळ आहे तो त्या काडीने स्वामी काढतात आणि ती काडी फेकून देतात. दुसरी काडी जी आहे ती अंगुळ्यांमध्ये ठेवलेली ती दुसरी घेती, तीही जीवामळ आखर किती, त्याच्याने सुद्धा जीभ स्वच्छ स्वामी करतात परत आणि मग ती सुद्धा स्वामी काय करतात, परित्यजतात आणि बाईचे पाल मांडे उष्णकाची तामतोली आणि ती, आणि मग बाईचा काय करतात, स्वामींच्या मुखमार्जनासाठी म्हणजे तोंड धुण्यासाठी, स्वामींचं मुखमार्जन करण्यासाठी बाईचा परत उष्णकाची तामतोली आणि ती परत म्हणजे सकाळी सुद्धा आणलेलं आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये उष्णदक आणलेलं आहे, ते त्या वेळासाठी आणलेलं आहे. आता जेव्हा मुखमार्जन करायचं आहे तेव्हा परत बाईचा काय करतात, उष्णदकाची तामतोली ते घेऊन येतात आणि गोसावी सुंदरा श्रीकरी गुर्जरा नागरा परी, आणि मग आमचे स्वामी सुंदरा श्रीकरी, सुंदर अशा श्रीकराने, गुर्जरा नागरा परी म्हणजे गुर्जर लोकांसारखं, नागरा परी म्हणजे सुंदर अशा प्रकारे, गुळगुळा करीती म्हणजे नाजूक गुळगुळा करतात. गुळगुळा हे करतात ना आपण, गुळण्या करतो आपण, तोंड धुतो. तुम्ही जर का कोणाचं तोंड धुताना बघितलं तर तुम्हाला किळस वाटून जातं, एकदम मळमळून येतं, हे असे कसे तोंड धुतात आहे. पण आमचे स्वामी जे तोंड धुवायचे, जे गुळणा करायचे, चूळ भरायचे, त्याच्यामध्ये सुद्धा एक नाजूकपणा असायचा, त्याचं म्हणजे किळस वाटत नव्हती, ते बघूसं वाटायचं, तर ऐकूसं वाटायचं. म्हणजे स्वामींच्या प्रत्येक लीळेमध्ये सुंदरता आहे, प्रत्येक क्रियेमध्ये सुंदरता आहे, बघण्यामध्ये सुंदरता आहे, बोलण्यामध्ये सुंदरता आहे, प्रत्येक क्रियेमध्ये एक वेगळीकता आहे. त्याच्यामुळे त्या माध्यमातनं देव जेव्हा सोबत असतात आणि त्या लीळेमध्ये आपण रममान होतो तेव्हा ती लीळा आपल्याला नकोशी कधीच वाटत नाही, ती हवीशी वाटते, चांगली वाटते ती लीळा. आणि आमचे स्वामी सुंदरा श्रीकरी गुर्जरा नागरा परी, गुळगुळा करीती श्रीमुख प्रक्षाळन करीती, श्रीमुख प्रक्षाळन करतात म्हणजे तोंड स्वामी धुतात. श्रीकर प्रक्षाळन करीती, श्रीमुख जे आहे त्याच्यावर श्री गरम पाणी स्वामी काय करतात, त्याच्याने श्रीमुख प्रक्षाळन करतात. श्रीकर प्रक्षाळन करतात म्हणजे स्वतःचे श्रीकर स्वामी धुतात. श्रीकरण प्रक्षाळन करीती, बाईचे श्रीकरी सपूर दाटना ओळगविती, मग बाईचा स्वामींच्या श्रीकरी सपूर म्हणजे एकदम मुलायम असा सुती कपडा स्वामींच्या हातामध्ये देतात. सकाळी सुद्धा दिलेला आहे तो कपडा वेगळा आहे, आत्ताचा कपडा परत वेगळा आहे, हा स्वच्छ धुतलेला आणि असा तो कपडा स्वामींच्या हातामध्ये दिला जातो. गोसावी श्रीमुख परमार्जिती, मग बाईचा स्वामींना जो वस्त्र स्वामींनी दिलेला आहे त्या वस्त्राच्या माध्यमातून आमचे स्वामी काय करतात, श्रीमुख परमार्जिती, श्रीमुख आधी श्रीमुख स्वामी पुसतात, त्याच्यानंतर श्रीकर परमार्जिती म्हणजे श्रीकर जे आहेत ते पुसतात.
आणि मग पालवे परमार्जिती उष्ण, मग परमार्जिती म्हणजे श्रीकर आणि श्रीमुख स्वामी पुसून घेतात. स्वतःच श्रीमुख स्वामी स्वतःच धुतात, श्रीकर स्वामी स्वतःच धुतात आणि मग परमार्जिती म्हणजे स्वतः स्वामी ते पुसतात आणि नंतर मागवते बाईसे उष्ण पाल मांडे आणि ती आता परत तिसऱ्यांदा बाईस आणि परत गरम पाणी आणलेलं आहे. आता कशासाठी आणलेलं आहे? आता स्वामींचे श्रीचरण जे आहेत ते श्रीचरण प्रक्षालन करायचे आहेत. आता ते कोण करणार? आता बाईसा स्वतः स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन करतील. पालवे परमार्जिती श्रीचरणावर पाणी टाकायचं, ते श्रीचरण स्वच्छ धुवायचं स्वामींचं आणि मग ते कपड्याने पुसायचं. दुसरा श्रीचरण घ्यायचा, तो पालवे त्याच्यावर पाणी टाकलं जायचं उष्णोदक आणि त्याच्याने ते प्रक्षालित केलं जायचं ते श्रीचरण आणि मग कपड्याने व्यवस्थित ते परमार्जित केलं जायचं म्हणजे पुसल्या जायचं आणि स्वामींचे श्रीचरण मग आसनावर ठेवल्या जातात आणि गोसावी आसनी उपविष्ट होती. चरणोदक असे समस्त भक्तजना प्रसादू होय. जे चरणोदक आहे ते समस्त भक्तजनांना तीर्थ म्हणून ते दिल्या जात आहे. तेच उदकाचे बिंदू बिंदू पडले असते ते पालवे परमार्जिती. आता ते श्रीचरण धुताना तिथे जे उदकाचे बिंदू बिंदू म्हणजे थेंब थेंब असे सांडलेले आहेत ते काय केले जातात? कपड्याने ते पुसल्या जातात, बाईसा ते पुसतात. ते पालवे परमार्जिती ते तर दोन्ही पद्मे रेखिती. त्याच ठिकाणी दोन्ही पद्मे म्हणजे आता स्वामींच्या सकाळच्या पूजावसराची तयारी सुरू झालेली आहे. इथून पुढे ते लादी तिथली पुसून काढली, तिथला तो ते काय थेंब थेंब पडलेले ते पुसून काढलं. आता इथून पुढे पूजावसराची तयारी सुरू झाली की स्वामींच्या आसनाच्या समोर दोन्ही पद्मे रेखिली म्हणजे त्या ठिकाणी रांगोळी काढल्या गेलेली आहे. कदाचित तिथे 2 फुलं 3 फुलं 4 फुलांची रांगोळी अशी काढल्या जाते. इथे सांगतात की दोन्ही पद्मे रेखिती म्हणजे 2 फुलं अशी काढलेली आहेत, त्याची रांगोळी काढलेली आहे. बाईसे बाहेरी जाती हातपाय धुती तोंड धुती. आता बाईसा सुद्धा आहेत ज्या दिवसभर स्वामींच्या सेवेमध्ये आहेत. त्या काय करतात की स्वामींचा पूजा अवसर सुरू करण्याच्या आधी म्हणजे रांगोळी वगैरे सगळं काढून झालेलं आहे. आता कुठल्याही अन्य गोष्टींना हात लावायचा नाही आहे. आता जे सरळ स्वामींच्या पूजेसाठी उपयोगी जाणारे जे काही पूजा द्रव्य आहे म्हणजे पूजा साहित्य आहे, फुलं आहे, गंध आहे, अजून जे जे काय असेल ते सर्व आता त्याच गोष्टीला हात लावायचा. त्याच्या आधी दुसऱ्या कशालाही हात लावायचा नाही, हात ओळे करायचे नाहीत. मग बाईचा बाहेरी जाती हातपाय धुती स्वच्छ, तोंड धुती स्वच्छ आणि मग सोळे वस्त्र वेढीती. हातपाय धुती तोंड धुती सोळे वस्त्र वेढीती. म्हणजे स्वामींच्या सोबत राहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? स्वच्छ राहावं लागेल. तुम्हाला लोकांचं राहावं लागेल तर स्वच्छ राहावं लागेल. मला मामाजी नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एकांतात असाल तर तुम्ही किती दिवस आंघोळ नाही केली तरी चालून जातं, तुमचे कपडे कसे असले तरी चालतात, तुमच्या घामाचा वास येत असेल तरी चालून जाईल एकांतात जेव्हा तुम्ही असाल तेव्हा. पण जेव्हा तुम्ही लोकांतामध्ये होता, निमित्त विधीमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तिथे अस्वच्छ राहून चालत नाही. ते कपडे मात्र फाटके घातले तरी चालतील परंतु कपड्यांचा वास आला नाही पाहिजे, अंगाचा वास नाही आला पाहिजे. काही स्वच्छता जी आहे निमित्त विधीमध्ये राहताना तुम्हाला ती स्वच्छता बाळगावी लागेल. त्याचं कारण सांगतात की तुम्ही जर का कोणाच्या बाजूला देवपूजेला बसले आणि तुमच्या कपड्यांचा घाण वास येत असेल तर तो बाजूचा जो आहे त्याच्या देवपूजेमध्ये काय होतो, त्याची जी स्वस्थता आहे त्याची स्वस्थता बिघडून जाते. तसं असता कामा नये. निमित्त विधीमध्ये तुम्ही राहत असताना तुम्हाला काही गोष्टींचं तारतम्य बाळगावं लागेल, तिथे त्या पद्धतीने राहावं लागेल. नित्यविधीमध्ये तुम्ही कसेही राहिलात म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या तुम्हाला तर योग्यच राहायचं आहे, आध्यात्मिक दृष्ट्या विहित विधीच्या अनुसारच राहायचं आहे. परंतु त्या ठिकाणी तुमचे कपडे ते मळके असतील वगैरे वगैरे असतील तरी चालून जातं, लोकांतात ते चालणार नाही. म्हणून इथे हे जे काही सांगितलं जातं याचं प्रमाण आपल्याला इथे लीळाचरित्रामध्ये मिळतं, पूजा अवसरामध्ये मिळतं की बाईचा सुद्धा काय करतात की हातपाय धुती तोंड धुती स्वच्छ बाईचा होतात. सोवळे वस्त्र वेढीती म्हणजे
कपडे बदलतात, कारण की आता स्वामींच्या जवळ उभं राहायचं आहे. स्वामींना आपल्या कपड्याचा वास गेला नाही पाहिजे, आपले ओळे हात देवाला लागले नाही पाहिजेत याची काळजी बाईसा घेतात. आणि मग सोवळे वस्त्र वेडीती आणि बाईसा स्वामींच्या पूजा अवसरासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतात. भटोबास गोपी चंदन उगाळीती. भटोबास तिथे स्वामींच्या पूजनासाठी सकाळचा प्रातःपूजा अवसर आता संपन्न होणार आहे, सुरू होणार आहे. त्यासाठी गोपी चंदन जे आहे ते उगाळलं जातं. चांगल्या प्रकारचं चंदन आहे ते उगाळून ठेवतात. बाईसे गोसाव्यांच्या भाळ प्रदेशी गोपी चंदनाचा ऊर्ध्व पौंड्र टिळा रेखिती. बाईसा पूजा अवसराची सुरुवात करतात. पूजा अवसराची जी सुरुवात आहे ती कशी आहे? आधी सर्वात आधी स्वामींना गंध लावल्या जात आहे. गंध लावतात ते म्हणजे आपण जे 2 बोटं लावतो तसं नाही बरं का. काही लोक 1 बोट लावतात, काही लोक 2 बोटं लावतात, तसं नाही. वरून मला अजून एक विशेषता वाटते की भिक्षुकांना किती बोटं गंध लावतात? 2 बोटं. आणि साध्वी असतील त्यांना किती? 1 बोट. एकीकडे असंही म्हणायचं की आमच्या स्वामींनी स्त्री पुरुष समान हे दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. माझा प्रश्न हा आहे की स्त्रियांना, साध्वी स्त्रियांना एका बोटानेच गंध का लावायचं? त्यांनाही 2 बोटं गंध लावा ना, त्यांनी त्याग केलेलाच आहे. भिक्षुक काही वेगळे आहेत, स्त्रिया काही वेगळ्या आहेत का? परंतु तसा काही वहिवाट नाहीये. परंतु मला असं वाटतं आजपासून तुम्ही सुद्धा महिला साध्वींना 2 बोटच गंध लावायचे, त्यांना कमी लेखायचं नाही. 1 बोट गंध लावतो म्हणजे त्यांना आपण कुठेतरी कमी लेखतो आहोत. तर तसं आपल्या मनामध्ये तसा विचार नसला पाहिजे. 2 बोटं, स्त्रियांना पण 2 बोटं गंध लावा, काही हरकत नाही. या ठिकाणी बाईसा ज्या आहे स्वामींच्या भाल प्रदेशी गोपी चंदनाचा ऊर्ध्व पौंड्र टिळा रेखिती. ऊर्ध्व पौंड्र म्हणजे यू आकाराचा असा, इथून सुरुवात झाला असा गोल इथे तो संपतो. त्या गोपी चंदन जे उगाळलेलं आहे त्याचा तो टिळा बाईचा स्वतः स्वामींच्या बाळ प्रदेशी असा तो रेखतात. कोणी उपाधी स्थूळ आले असती आणि जर का कोणी ज्येष्ठ व्यक्ती गावातले कोणी आले असतील, महाजन कोणी आलेले असतील, तर मग बाईसांना स्वामी तो टिळा रेखू देत नव्हते. मग तरी गोसावी आपल्या पवित्र आंघोळ्या करून उभा टिळा रेखिती. मग स्वामी स्वतः आपल्या पवित्र आंघोळीने, जे स्वामींच्या आंघोळ्या आहेत त्या कशा आहेत? पवित्र आहेत. आपले आंघोळ्या, आपलं शरीर, आपलं मन, आपले विचार काहीच पवित्र नाहीये. त्या सगळ्या गोष्टींना जेव्हा परमेश्वराचा स्पर्श होतो, तुमचे विचार कलुषित आहेत पण त्या विचारांमध्ये परमेश्वराचा विचार आला की आपले विचार पवित्र होतात. त्या मनामध्ये जर का परमेश्वराचं वास्तव्य झालं की ते मन पवित्र होतं. त्या देहाला परमेश्वराचा स्पर्श झाला तर तो देह पवित्र होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण पाहिलं तर आपण इथून तिथून सगळे अमंगळच आहोत. परंतु जिथे जिथे परमेश्वराचा स्पर्श होतो, परमेश्वराच्या विधीचा स्पर्श होतो, विचारांचा स्पर्श होतो, तिथे तिथे आपण पवित्र होत जातो. तिथे तिथे आपल्याला छान वाटतं की आज देवपूजा झाली, आज स्थानवंदन झालं, आज अधिकारणं भेटले, आज साधू भेटले, आज वासनिक भेटले, आज काहीतरी 2 शब्द कानाला ऐकायला मिळाले, बरं वाटलं. हे बरं वाटणं म्हणजे काय आहे? तुमची जी अपवित्रता आहे ती काही अंशी कमी झाली, तुम्हाला ते बरं वाटतंय, छान वाटतं. म्हणजे एकदम उष्णतेमध्ये एकदम थंड हवा आली की ते जे काही बरं वाटणं आहे, म्हणजे ती उष्णता काही अंशी का होईना, काही वेळासाठी का होईना तुमच्यातनं कमी झाली, 1 सेकंदासाठी किंवा 10 सेकंदासाठी. ते बरं वाटणं जे आहे म्हणजेच ते मलिनत्वता ती तिथे गेली, निघाली. का निघाली? कारण की परमेश्वर पवित्र आहेत. दिशा अवलोकिती, पुढे येणारच ते. जिथे परमेश्वर अवलोकन करतात, ज्याला अवलोकन करतात, तो व्यक्ती असेल, ती वस्तू असेल, ती जागा असेल, तो प्रदेश असेल, तो पवित्र होऊन जात असतो. म्हणून स्वामी काय इथे उल्लेख आलेल्या पवित्र आंघोळ्या करून, स्वामींच्या आंघोळ्या कशा आहेत? पवित्र आहेत. त्या पवित्र आंघोळ्या करून आमचे स्वामी काय करतात? स्वतः न पाहता उभा टिळा रेखिती. दोन्ही रेखा सरसियाची येती आणि दोन्ही रेषा बरोबर येतात. न बघता स्वामींना काही बघण्याची आवश्यकता नाही, ते परमेश्वर आहेत. जसं आपण
सकाळच्या सत्रामध्ये बघितलं की परमेश्वराला परमेश्वराच्या दृष्टीने बघा, जीवाच्या दृष्टीने बघू नका, की देवानी न बघता कसं काय सरळ बरोबर रेषा काढल्या, त्या बरोबर टिळा तसाच कसा काय काढला, तर ते परमेश्वर आहेत, त्याच्यामुळे ते काही करू शकतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं परमेश्वराचं कार्य आहे. आंघोळ्या करून उभा टिळा रेखिती, दोन्ही रेखा सरसियाची येती, सारख्याच येतात बरोबर. आदिला दिशी पुष्पे आणून ओला दाट नांगुंडोनी ठेवली असती. आदल्या दिवशी आमच्या आचार्य भटोबासांनी काय केलेलं आहे, पुष्पे आणून ठेवलेली आहेत, म्हणजे फुलं आणून ठेवलेली आहेत आणि ओला दाट नांगुंडोनी ठेवली असती. ते ओल्या कपड्यामध्ये ते फुलं जतन करून ठेवलेले. आधीच्या काळात फ्रीज वगैरे असं काही नव्हतं. मग जी वस्तू आणलेली आहे, ते फुलं आणलेली आहेत, ती आजच आणावी लागतील, कारण त्याचे अलंकार वगैरे सगळे बनवायचे आहेत. ते उद्या आणून मग कधी अलंकार बनतील आणि कधी सकाळचा पूजा जरी ते अर्पण करता येतील, म्हणून आदल्याच दिवशी ते आणून ठेवलेलं आहे. आणि आणून ठेवल्यानंतर ते ओल्या दाटण्याने म्हणजे कपड्याने ते चांगले पुसून वगैरे भिजवून वगैरे ते ठेवलेले आहेत ओल्या कपड्यामध्ये. आणि आता आमचे आचार्य जे आहेत त्याचं एक 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 अलंकार जे आहेत ते अलंकार बनवणार आहेत. आदिला दिशी पुष्पे आणून ओला दाटना गुंडुनी ठेवली असी, तो गळदंडा श्रीकंठी ओळगविती. ते पुष्प आणलेत, त्याचे अलंकार सुद्धा बनवल्या गेलेले आहेत. ते अलंकार पण कसे आहेत, फुलांचे अलंकार आहेत. आता आपण पितळेचे, सोन्याचे किंवा मग चांदीचे अलंकार घालत असतो, पण स्वामींना जे रोजचे अर्पण करण्याचे जे अलंकार होते ते कसले होते, फुलांचे अलंकार आचार्य स्वतः बनवायचे. ते तो गळदंडा श्रीकंठी ओळगविती. गळदंडा म्हणजे गळ्यामध्ये ओळगवल्या जायचं. ती गळ्यातली जी माळा आहे त्याला म्हणतात गळदंडा. ती गळ्यात घातल्यानंतर पार इथे बेंबीपर्यंत येईल, पोटापर्यंत येईल जी माळा, त्याला गळदंडा असं म्हणतात. श्री मुकुटी मुकुटमाळा. दुसरी माळ जी आहे ती त्याच्यापेक्षा लहान बनवलेली आहे. ती जेव्हा स्वामींच्या डोक्यातनं घातल्या जाते तेव्हा ती खाली येत नाही, कानाच्या खाली येत नाही. ती श्रीमुकुटाच्या वरच राहते, म्हणजे कानाच्या वरच ती राहते. त्याला म्हणतात मुकुटमाळा. मुकुटाची, श्रीमुकुटाची जी माळा आहे ती फक्त श्रीमुकुटालाच शोभावी अशा पद्धतीने ती बनवलेली आहे. ती खाली येऊ नये कानाच्या इतक्या मापाची जी बनवलेली आहे त्याला म्हणतात मुकुटमाळा. मोकळ्या पुष्पांची पूजा करीती. श्रवणी झळंबुके बाहुभूषणे. श्रवणी झळंबुके. आता त्या गळदंड्यापेक्षा पण अजून कमी मापाचं जे बनवलेलं आहे ते श्री मुकुटमाळा आहे. त्याच्यापेक्षा पण जे अजून कमी त्याचं बनवलेलं आहे ते काय आहे, श्रवणी झळंबुके. म्हणजे कानामध्ये अडकवण्याचे जे काही माळा आहेत त्या इथे अडकवण्याच्या त्या आहेत श्रवणी झळंबुके. बाहुभूषणे म्हणजे बाहूमध्ये बांधायचे ते जे अलंकार आहेत, फुलांची ती माळ, ती बाहुभूषणे. कळियांचे हात सरे म्हणजे मनगटामध्ये बांधण्यासाठी म्हणून जी काही माळ बनवलेली आहे त्याला काय म्हणतात, हात सरे. ते कशाचे आहेत, फुलांचेच आहेत, पण फुलांचे नाही आहेत. कळियांचे हात सरे म्हणजे फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांचं किंवा कळी, फुलांची जी फुल म्हणजे पूर्ण फुललेलं आहे पण कळी म्हणजे अर्धवट अशी फुललेली, त्या कळ्यांचं, कळी म्हणजे फुलांचे पूर्व अवस्था जी आहे त्याचे अलंकार ते बनवलेले आहे मनगटामध्ये घालण्यासाठी. कळियांचे हात सरे. श्रीकरी फुलांचा झेला ओळगविती. श्रीकरी फुलांचा झेला म्हणजे जो गुच्छ आहे, पुष्पगुच्छ. आपल्याला असं वाटतं की आत्ताच्या काळात ते बुके देतात नाही का वाढदिवसाला वगैरे, आपल्याला असं वाटतं की हे आत्ता निघालेलं आहे. आत्ता निघालं नाही, आमचे भटोबा स्वतः ते बुके बनवायचे स्वामींसाठी. आपण पण घेतो, परंतु आपण कोणासाठी घेतो, जीवांसाठी घेतो. आपण स्वतः देवासाठी जरी बनवलं तरी देव नाही येत. आता आपण देवाला नाही देऊ शकत. ते आपली परिस्थिती ही आहे. भटोबास तेव्हा स्वामींसाठी ते फुलांचा गुच्छ बनवायचे. स्वामींच्या श्रीकरी तो ओळगवल्या जायचा. मोकळ्या पुष्पांची पूजा करीत आणि शेवटी मोकळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या स्वामींच्या श्रीमुकुटावर, श्रीमूर्तीवर असे ओळगवल्या जायच्या.
अशा प्रकारे स्वामींचं पूजन सकाळच्या सत्रातलं व्हायचं. आणि मग धुपाटणा अंगारा, आणि ती धुपाटणा अंगारा म्हणजे विस्तव आणल्या जायचा धुपाटण्यामध्ये. त्याच्यामध्ये आता धूप टाकणार आणि स्वामींना धूप वगैरे दाखवणार आहेत. आणि तदनंतर पुढे काय होणार आहे ते आपण उद्याच्या सत्रामध्ये बघणार आहोत. दंडवत हो.